रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. अर्णवच्या घराच्या दाराखाली पुन्हा एक पांढरा लिफाफा सरकून आला. त्याने थरथरत्या हातांनी तो उचलला आणि पाठवणाऱ्यांचं नाव पाहताच त्याचा श्वास अडकला. अनया, तीच अनया जिच्यावर तो जीवापाड प्रेम करत होता आणि जी 6 महिन्यांपूर्वी एका अपघातात त्याला कायमची सोडून गेली होती. पण हे पहिलंच पत्र नव्हतं. तिच्या मृत्यूनंतर दर महिन्याला एक पत्र त्याच्यापर्यंत पोहोचत होतं. त्या पत्रांमध्ये अशा गोष्टी लिहिलेल्या होत्या ज्या फक्त अनयालाच माहीत असू शकत होत्या. ती खरंच गेली होती की अजूनही कुठेतरी त्याच्यावर प्रेम करत होती? पुढचे काही मिनटं स्किप करू नका, कारण या प्रेमकथेचं सत्य तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल. अर्णव आणि अनया यांची भेट पुण्यातल्या एका पुस्तकांच्या दुकानात झाली. दोघांनाही पुस्तके, पाऊस आणि शांत संध्याकाळी आवडायच्या. मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. त्यांचे छोटे छोटे मोमेंट्स खूप खास होते. पावसात भिजत घेतलेला चहा, अचानक केलेले सरप्राईज नोट्स, रात्री उशिरापर्यंत चाललेल्या गप्पा. अनया नेहमी म्हणायची, जर मी कधी तुझ्यापासून दूर गेले तरी माझं प्रेम तुला शोधत येईल. अर्णव हसून ते ऐकायचा. त्याला वाटायचं हे फक्त प्रेमातले एक सुंदर वाक्य आहे. एका पावसाळी रात्री अनया घरी परतत होती. रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ती गंभीर जखमी झाली. अर्णव हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत सर्व काही संपलं होतं. त्याच्या हातात तिची शेवटची वस्तू होती, एक छोटी डायरी. त्या दिवसानंतर अर्णवचं आयुष्य थांबलं. अनयाच्या मृत्यूनंतर नेमका 1 महिना पूर्ण झाला. रात्री 12 वाजता दाराखाली एक पांढरा लिफाफा सरकून आला. त्यावर लिहिलं होतं, अर्णवसाठी प्रेमाने, अनया. आत लिहिलं होतं, रडू नकोस, मी अजूनही तुझ्यासोबत आहे. अर्णव हादरला. प्रत्येक महिन्याच्या त्याच दिवशी एक पत्र यायचं. कधी त्यात त्यांच्या आठवणी असायच्या, कधी असे गुपित क्षण लिहिलेले असायचे जे फक्त त्यांना दोघांनाच माहीत होते. कधी फक्त एक वाक्य, तू पुन्हा हसायला शिक. अर्णवला समजेना असं झालं. ही चमत्कारिक घटना होती की कोणीतरी अनयाच्या नावाने खेळ करत होतं. एका रात्री अर्णवने जागून राहण्याचा निर्णय घेतला. घड्याळाने 12 वाजवले. दाराजवळ हलकासा आवाज आला. तो धावत गेला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त पांढरा लिफाफा आणि हवेत अनयाच्या आवडत्या परफ्युमाचा मंद सुगंध. अर्णवच्या अंगावर काटा आला. 6व्या पत्रात एक विशेष संदेश होता, आपल्या कॅफेमध्ये जा, तिथे तुला उत्तर मिळेल. दुसऱ्या दिवशी अर्णव त्या जुन्या कॅफेत गेला. वेटरने त्याला ओळखलं आणि शांतपणे एक बॉक्स दिला. त्या बॉक्समध्ये होती अनयाची डायरी, काही फोटो आणि 12 सील्ड लेटर्स. डायरीत लिहिलं होतं, जर मी कधी अचानक निघून गेले तर हे पत्र दर महिन्याला त्याला दे. तो एकदम सावरू शकणार नाही, म्हणून प्रत्येक महिन्यात माझ्या प्रेमाचा थोडासा भाग त्याच्यापर्यंत पोहोचू दे. अर्णव रडू लागला. त्याला समजलं ती मृत्यूनंतर परत आली नव्हती, पण तिचं प्रेम मात्र त्याला सोडून गेलं नव्हतं. उरलेली पत्र त्याने हळूच वाचली. प्रत्येक पत्राने त्याच्या जखमा भरू लागल्या. शेवटच्या पत्रात अनयाने लिहिलं होतं, जर तू हे पत्र वाचत असशील तर तू पुन्हा जगायला शिकला आहेस. मला विसरू नकोस, पण माझ्यासाठी आयुष्य थांबवू नकोस. पुन्हा प्रेम कर, पुन्हा हस, कारण तुझं हसू हेच माझं खरं स्मारक आहे. काही वर्षांनी अर्णव एका पुस्तक प्रदर्शनात गेला. तिथे त्याची भेट एका मुलीशी झाली. तिच्या चेहऱ्यात अनया नव्हती, पण तिच्या हसण्यात पुन्हा जगण्याची आशा होती. अर्णवने आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, धन्यवाद अनया, तू मला सोडून गेली नाहीस, तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. खरं प्रेम माणसाच्या उपस्थितीवर अवलंबून नसतं. काही माणसं आपल्या आयुष्यातून जातात, पण त्यांचं प्रेम आपल्या आयुष्यात कायम राहतं. जर ही कथा आपल्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये खरं प्रेम कधीच संपत नाही. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथा, रहस्यकथा आणि भावनिक कथा पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.